असतील तर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता. तुम्हाला अंक कशामध्ये आहेत? मराठी. हा, मग मराठीमध्ये लिहा, नो प्रॉब्लेम. चला पहिल्यांदा प्रेझेंटी मार्क करा. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. आदित्य, कुशल, वेदांग, सहयोग, स्नेहा, श्रेया, मानस, स्वराज, दीक्षा. ओके. तर थर्ड स्टँडर्ड रिद्धी. ओके. थर्ड स्टँडर्ड कळालंय सगळ्यांना? येस टीचर. ओके. चला डायरेक्ट आता तुम्ही पहिल्यांदा पाढे लिहायची सुरुवात करायची आहे. स्टार्ट रायटिंग फोर्थ स्टँडर्ड. फोर्थ स्टँडर्ड. येस येस, 1 to 12. फोर्थ स्टँडर्ड. पे अटेन्शन. ओके. फोर्थ स्टँडर्ड मल्टिप्लिकेशनचे आपल्याला दिस मल्टिप्लिकेशनचे वर्ड टीचर. प्रॉब्लेम सॉल्व करायचे. येस. पेज नंबर. This is on your page number 77. Okay. ओके टीचर. पहा. Find out the total cost of 3 shirts costing rupees 495 each. टीचर आम्हाला कालच ओके. चला आपण सुरुवात करूया. आपला पहिला प्रॉब्लेम आहे, तुम्ही नंतर लिहू शकता. ओके, लिहायचं तुम्ही नंतर आहे. फाइंड आउट द टोटल कॉस्ट ऑफ 3 शर्ट कॉस्टिंग 495 इच. एका शर्टाची किंमत 495 आहे, तर अशा 3 शर्ट्सची किंमत तुम्हाला काढायची आहे. ओके. यासाठी तुम्ही काय करणार सांगा? कसं काढणार मग सांगा? कोण सांगणार? 495 आणि 3 यांचं कोणतं ऑपरेशन करणार? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन की डिव्हिजन? ऍडिशन. व्हॉट ऍडिशन? मल्टिप्लिकेशनचे वर्ड प्रॉब्लेम शिकतोय ना आपण. जस्ट वेट. 1 मिनिट वेट करा. ओके. माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतो आता? फोर्थ स्टँडर्ड. यस मॅम. आपण सुरुवात करूया. आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल यासाठी. मग आपण काय करणार? 495 मल्टिप्लाइड बाय 3. ओके. चला मग 3 5 जा. बोला पटापट. फोर्थ स्टँडर्ड. 3 5 जा. 15. 15. 5 and 1 will go here. 3 9 जा.
सांगा. 27. 3 9 27. 27 plus 1. 28. 28. 28. 2 will go here. 3 4s are 12. 12 plus 12. 2. 14. 14. 14. So your answer will be 1485. म्हणजे 3 शर्ट घेण्यासाठी 1485 रुपये. 1485 रुपीज लागले. गॉट इट? येस. समजलं? फोर्थ स्टँडर्ड वर्ड टीचर. प्रॉब्लेम कसे सोडवायचे आहेत? सगळे वर्ड प्रॉब्लेम आहेत ते मल्टिप्लिकेशनचे आहेत. त्यामुळे सोडवायला सुरुवात करा. पेज नंबर आहे तुमचं 77. पेज नंबर 77. ये वर्ड प्रॉब्लम सॉल्व करने हैं. पेज नंबर 7. 2 3 4 5 6. 2 3 4 5 6 आप सॉल्व करोगे. एक मैंने सॉल्व करके दिया है. ओके. 2 3 4 5 6. चलिए पेज नंबर 77. समजलाय? फोर्थ स्टँडर्ड. येस. येस. चला सॉल्व करा आणि झाल्यावर मला सांगा. थर्ड स्टँडर्ड टेबल लिहिताय ना? टेबल उपयोगी पडणार आहेत. येस मॅम. ओके. कंप्लीट झाल्यावर चॅट बॉक्स मध्येच लिहा. टीचर आवाज नाही येते. तुम्हाला अभ्यास सांगितलाय ना? टीचर मला स्क्रीन नव्हती दिसत. पेज नंबर 77 वरची शाब्दिक उदाहरणे गुणाकाराची सोडवायची आहेत. ओके टीचर. ओके डन. सगळ्यांचे टेबल होऊ द्या. देन आय विल स्टार्ट.
थर्ड स्टँडर्ड वेदांग आणि मधुरा कम्प्लिटेड. स्वराज कुशल तुमचं झालंय का? स्वराज कुशल नो. राईट फास्ट. चला स्वराज कुशल मेक इट फास्ट. Okay, Shreya is also done. Kushal, Swaraj, be fast. चला पे अटेन्शन. थर्ड स्टँडर्ड कीप युअर रायटिंग असाइड. चला इकडे लक्ष द्या. डिव्हिजन आपण आज शिकणार आहोत. डिव्हिजन म्हणजेच भागाकार. तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 67 वर आहे बघा. मेकिंग इक्वल शेअर समान वाटणी करणे. राजू, माय मदर हॅज गिवन मी 6 स्वीट्स, लेट शेअर देम इक्वली. संजू, ओके यू टेक वन, आय विल टेक वन, टर्न बाय टर्न. बघा काय सांगितलं आहे इथे. थर्ड स्टँडर्ड लक्ष द्या. सी राजूच्या आईने त्याला 6 गोळ्या दिल्या. ओके 6 स्वीट्स दिल्यात आणि राजू आणि संजू यांच्यामध्ये त्या समान वाटायचे आहेत. मग राजूने पहिली एक गोळी स्वतःला ठेवली, एक संजूला दिली. परत एक दुसरी गोळी स्वतःला ठेवली, संजूला दिली. परत एक स्वतःला, एक संजूला.
अशा प्रकारे त्याच्या 6 गोळ्या संपल्या, दोघांमध्ये समान वाटल्या गेल्या. म्हणजे राजूला 3 गोळ्या मिळाल्या आणि संजूला सुद्धा 3 गोळ्या मिळाल्या. बरोबर? येस. थर्ड स्टँडर्ड समजतंय ना? हो येस. टीचर. हा. आता इथे बघा. हा, आता तुम्हालाच बघा, आपण सोडवूया. These are pictures of some boys and girls. इथे आपल्याला काही मुला-मुलींची चित्र दिली. Count to see how many children there are. आपण काउंट करूया की मुले किती आहेत. बघा, मोजा किती मुले आहेत. 4. 4. 4 मुले आहेत. सुमा, राजू, मीना आणि अंजू. ओके. देर आर सम गावास टू. काही पेरू पण दिलेत तिथे. येस. They have given to be shared equally among the children. How will you do that? आता मुलं 4 आहेत, पण हे पेरू किती आहेत काउंट करा. 8. 8 आहेत. मग आता तुम्हाला सांगितलं की प्रत्येक 4 मुलांना पेरू वाटून द्या. मग कसे वाटून देणार तुम्ही? लिहा तो टेबल. टेबल 2 to लिहा 10. हा, 2-2 पेरू जर दिले प्रत्येकाला तर तुमचा 8 पेरू संपतील आणि प्रत्येकाला 2-2 पेरू मिळतील, हो की नाही? चला, हा टेबल लिहा. टेबल लिहा तुमच्या नोटबुक. नको सॉरी, हा टेबल नका लिहू. ओके. मग इथे तुम्हाला समजलं आपण कशा प्रकारे समान वाटणी करणार. त्याच्यानंतरचं गणित बघा. देर आर 12 बिस्किट्स इन अ पॉकेट. ओके. एका पॅकेटमध्ये 12 बिस्किट आहेत. इक्वल शेअर्स मस्ट बी गिवन टू 3 चिल्ड्रन, राजू, संजू अँड अनिता. आणि राजू, संजू आणि अनिता नावाची 3 मुलं आहेत. सगळ्यांना इक्वल बिस्किट मिळाली पाहिजेत. आता हे गणित तुमच्या बुकमध्ये सोडवा. टेबल लिहा. प्रत्येकाला किती बिस्किट मिळाली, टोटल बिस्किट किती आहेत, एकूण बिस्किट किती आहेत, प्रत्येकाला किती मिळाली, हे लिहा. चला, पेज नंबर आहे 67. सोडवा. थर्ड स्टँडर्ड सगळं लिहा, फक्त चित्र नका काढू. थर्ड स्टँडर्ड पेज नंबर 67. तिथे काय काढायचे? पेज नंबर 67 वर हे जे गणित दिलंय, देर आर 12 बिस्किट्स इन पॅकेट, इक्वल शेअर मस्ट बी गिवन टू 3 चिल्ड्रन, राजू, संजू, अनिता. हे गणित लिहा. खाली हा टेबल काढा आणि परत इथे उत्तर लिहा. चला, पेज नंबर 67. टीचर वरचा पण लिहायचा आहे. गणिताचं नाव लिहायचं आहे. एकच गणित, आपण जे अगोदर सोडवलं ते नाही. हे नका लिहू. पेरूचं नाही, बिस्किटांचं पूर्ण गणित लिहा. गणित लिहा, टेबल काढा आणि त्यामधले बरोबर अंक लिहा. येस. टीचर परत सांगा पेज नंबर किती? 67. 67. टीचर. येस मधुरा.
मराठीचं पुस्तक आहे, तुम्ही मराठीमधून लिहू. हो लिही. टीचर, येस. माझी थोडीशी रेंज गेलेली, मग काय लिहायची तो परत सांगा टीचर. पेज नंबर 67 बेटा, पेज नंबर 67 वरच आपण ही पहिली 2 गणितं मी तुम्हाला सांगितली, हे तुम्ही सोडवा. बिस्किटांवाला गणित, 12 बिस्किट 3 मुलांमध्ये वाटायची आहेत. तर कशी वाटणार? लिहा. समजलं? आदित्य कळालं काय करायचंय? ओके. कंप्लीट. किती बिस्किट आली एका मुलाला? 4. व्हेरी गुड. चला लिहा सगळ्यांनी पटकन. वहीत लिहायचंय हा. आदित्य वहीत लिहायचंय. यस. हा.
Teacher, my work is completed. Okay, wait, I'm going to check your books. Teacher, complete. Okay, wait. ओके, श्रेया बुक दिखाइए। श्रेया, show me your book. Yes. Good. Vedang. Vedang, show me your book. Yes. Tables. Ma'am, Okay. completed. Okay. Good. Swaraj, show me your book. Teacher, completed. Okay. Tables. Yes. Good. Madhura, book दाखव. Teacher, my complete. Okay. Wait, कुशल. Yes. पाढे दाखव बेटा. Okay. Good. Kushal. Kushal, show me your book. Yes. Very good. Okay. थर्ड स्टँडर्ड सगळ्यांनी बुक्स दाखवल्यात. Yes. Teacher, ओके. मी राहिले. आदित्य दाखव. दिसत नाहीये लिहिलेलं. गणित लिहून टेबल पण आखायचा होता आदित्य. ओके ओके. येस. टीचर, माझे हा हा. टेबल लिहून आले. चला नेक्स्ट. ओके आदित्य, कॅमेरा बंद कर. ओके बघा, थर्ड स्टँडर्ड. आता आपण डिव्हिजन शिकणार आहोत. ओके, डिव्हिजन पाहायचं आहे आपल्याला. डिव्हिजन कशा प्रकारे केलं जातं बघा. जर तुमच्याकडे 12 फ्लावर्स असतील, 12 फुलं असतील, पेज आणि नंबर. तुम्हाला ती 4 मुलांमध्ये, माझ्याकडे लक्ष द्या, पेज नंबर नको. तुम्हाला ती 4 मुलांमध्ये वाटायची असतील. ओके, तर काय करायला लागेल. सी, इफ यू हॅव 12 फ्लावर्स, हे भागाकाराचं चिन्ह असतं. ओके, 12 फ्लावर्स अँड यू हॅव टू गिव्ह देम टू 4 चिल्ड्रन. 4 मुलांना तुम्हाला ती द्यायची आहेत. मग हे करताना काय करायचं माहितीये, 4 चा टेबल 12 येईपर्यंत बोलायचा. चला सांगा, 4 चा टेबल बोला 12 येईपर्यंत. 4 4 वन जा 4, 4 एके 4 4 4 वन जा 4, 40 4 4 4 4 8, दुने 4 8 3 4 जा त्रिक 12, 12 4 4 3 जा 12, 4 3 जा 4 12. 4 त्रिक ओके, 12. मग जो 3 येणार तो वरती लिहायचा. त्याला आपण म्हणतो भागाकार. हे सगळं लिहून घ्यायचं हा तुम्ही. मराठी इंग्लिश दोन्ही शब्दांमध्ये लिहायचं आहे. भागाकार
हा जो 12 आहे याला आपण म्हणायचं आहे भाज्य. जो 4 आहे तो आहे आपला भाजक. आणि जे 0 आहे ती आहे आपली बाकी. आता आपण इंग्लिश मध्ये पाहूया याला काय म्हणतात. कोशंट, डिवायझर, डिवायडंट आणि रिमाइंडर. बघा हा भागाकार आहे याला तुम्ही म्हणायचं आहे कोशंट. त्यानंतर हा भाज्य आहे त्याला तुम्ही म्हणायचं आहे डिवायडंट. ओके. सर माझं झालं नाही. डिवायडंट. त्या भाजकाला तुम्ही म्हणायचं आहे डिवायझर. आणि ही जी कम्प्लीट. वेट ही जी बाकी आहे तिला म्हणायचं आहे रिमाइंडर. थर्ड स्टैंडर्ड लिखून घ्या. फोर्थ स्टैंडर्ड सबका होने के बाद मैं आंसर्स बताने वाली हूँ. ओके, सो वेट. रिमाइंडर. चला थर्ड स्टैंडर्ड लिहा. थर्ड स्टँडर्ड. हो, दिस इज फॉर थर्ड स्टँडर्ड. तिसरीच्या मुलांनी लिहून घ्या. इंग्लिश मध्ये लिहिलंय, मराठी मध्ये लिहिलंय, ते सगळं लिहा. ह्याच्यासाठी तुमचे टेबल लर्न असणं खूप गरजेचं आहे. ओके, टेबल लर्न असतील तरच भागाकाराची डिव्हिजनचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग इथला जो अंक आहे त्याचा टेबल बोलायचा. त्या टेबलमध्ये ही संख्या यायला पाहिजे आणि किती वर येते ते अंक इथे लिहायचा. येणारी संख्या ह्याच्यातून मायनस करायची, बाकी इथे लिहायची. ओके. थर्ड स्टँडर्ड समजले भागाकाराचं गणित कसं सोडवणार तुम्ही? हो टीचर. ओके, चला लिहा पटापट. कम्प्लीट. ओके, लेट एव्हरीवन कंप्लीट. सगळ्यांनी कंप्लीट करा. कम्प्लीट. ओके. कम्प्लीटेड. ओके, अजून एक प्रकार मी सोडवून दाखवते तुम्हाला. टीचर अजून एक माझं प्रकार. नाही झालं. ओके, नाही मी रफ करत. लिहा सगळ्यांनी. चला लिहा पटापट. बदलायचं नाही हा. बदलू नको आता. चला थर्ड स्टँडर्ड कंप्लीटेड. टीचर नो. येस. मधुरा पटापट लिही. यस. कम्प्लीट. ओके, आता एक दुसरा प्रकार बघा, ज्यामध्ये आता इथे आपल्याला बरोबर 4चा टेबल आपण बोललो. 3 4 जा 12 आपल्याला मिळाले आणि आपली बाकी 0 आली, रिमाइंडर 0 आला. पण कधी कधी काय होतं बघा, आपलं गणित थोडं वेगळं असतं. 22 डिवायडेड बाय 5. यावेळी काय करायचं, 5च्या टेबलमध्ये तर 20 येत नाही बरोबर, पण 5च्या टेबलमध्ये 22च्या जवळचा कोणता नंबर येतो सांगा मला. माईक ऑन करून नाही, पहिले
बोला टेबल मनातल्या मनात आणि नंतर सांगा मला. 20. व्हेरी गुड. 20. कोणत्या पोझिशनला येतो? 5. 5 4 जा. 5 येस. 5 4 जा. मग अशा वेळी काय करायचं बघा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20 आणि 22 minus 20 is 2. बरोबर. मग अशा वेळी तुम्ही आता 5 ने 2 ला डिवाइड करू शकता का? 5 ही 2 पेक्षा छोटी संख्या आहे. मग अजून 2 ने डिवाइड होणार का? नाही. मग अशा वेळी आपला रिमाइंडर आपली बाकी काय राहणार सांगा? 2. बाकी काय राहिली? 2. चला लिहून घ्या. कंप्लीट टीचर. ओके डन. येस. डन टीचर. मग नो आता टीचर नो. ओके वेट. मग आता डिव्हिजन्सचे सम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकाल? येस. कंप्लीट. ओके. आता फोर्थ स्टँडर्ड कोणाकोणाचं झालंय लिहून? फोर्थ स्टँडर्ड. टीचर यस. ऊपर का करना है? नहीं, कुछ नहीं करना है आज के लिए, बस आपको सॉल्व करना आ गया बस. नेक्स्ट लेक्चर में हम और करेंगे. ओके. ये मैंने सिर्फ 2 टाइप आपको सिखाया है, तो आज आपको कुछ सॉल्व नहीं करना है. समझ में आया है दोनों टाइप? यस. कोई प्रॉब्लम? नो. ओके. फोर्थ स्टँडर्ड पे अटेन्शन. फोर्थ स्टँडर्ड आपला सेकंड प्रॉब्लेम होता. अमीनाबाई bought 6 crates of apples, each causing 325. How many mango trees are there in the grove? So, how much did she pay together? So, 325 multiplied by 6. 325 multiplied by 6. रिद्धी, you are done ना? सांग मला 6 5 जा. येस. कोणाचं झालंय कंप्लीट? रिद्धी इज डन ना? फोर्थ स्टँडर्ड. येस स्पर्श सांग. 30. मग काय करायचं इथे? 6 5 जा 30. ओके. 3 will go here. 6 2 जा 12. 12 plus 3 15. 5 and 1 will go there. 6 3 जा 18. 18 plus 1 19. 1950 is the first answer. Got it right? Right आलाय? यस. Very good. ओके. त्यानंतर आपला नेक्स्ट सम काय होता? ओके. In a mango grove, there are 45 rows with 32 trees in each row. How many mango trees are there in the grove? 45 multiplied by 32. 2 5s are 10. Okay, 2 4s are 8 plus 1 is 9. 3 5s are 15. 1 will go here. And 3 4s are 12 plus 1 13. 1440 is the
Answer. You got it right? Yes. Yes. नेक्स्ट आन्सर लिहा चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला काय मिळालंय. नेक्स्ट आन्सर. इफ वन बुक कॉस्ट ₹80, how much do 25 such books cost? 500. 8 multiplied by 5 is 40. Okay. 200. 2 multiplied by 8 is 16. 4 plus 6, 10. 2000 is the answer. You got it right? 2000. Yes. Yes. चला मला बुक शो करा आता. 4th स्टँडर्ड स्नेहा बुक दिखाइए. स्नेहा, show me the book. Yes. Okay. स्पर्श बुक दाखव. स्पर्श, show me your book. ओके. अजून कोणाचं झालंय बुक दाखवा मला. ओके. स्पर्श, इट्स ओके. सांगा अजून कोणाचं झालंय 4th स्टँडर्ड. येस. मानस, सहयोग झालाय का? नो टीचर. ओके. मग आपण नेक्स्ट लेक्चरला चेक करूया. ओके. सो 3rd स्टँडर्ड तुम्हाला डिव्हिजन समजलाय. Yes. 4th स्टँडर्ड मल्टिप्लिकेशनचे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येतील आता. नेक्स्ट 7 आणि 8 तुम्ही Yes. होमवर्कला Yes. करता. Yes. ओके. ओके. सो यू कॅन लिव्ह नाव. बाय बाय. Bye bye teacher. Bye bye teacher. Thank you, ma'am. Sir, thank you, teacher. चोपो मम्मी. दिखा कैसा है? मम्मी कुठे आहे तो? रुक. एक खुशी. कुठली ती दाखवचन. हा मध्ये उत्तर अभ्यास. मी जाऊ तर सांगतो. ए दीक्षा रुक.
खा ये देख ये देख तू वीडियो ओपन कर